अरे मालती वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. हो, झाली का तुमची पूजा? हे काय चालूच आहे आता. बापरे, हा चिखल. अवेळी पाऊस पडला ना की असंच होतं. पण मम्मा हे लोकेशन किती भारी आहे. हो. मालती ताई, तो तुमचा मुलगा ना, परदेशात असतो तो? हो. हुशार आहे, शिवाय फॉरेन रिटर. काय मग त्याला 7 जन्माच्या धाग्यात बांधणारी कुणी शोधली का नाही? करून टाका आता हात पिवळे. नाही, विचार चालूच आहे म्हणा. आणि मुलगी पाहतोय आम्ही. पण माझ्या इंद्राला साजेशी मुलगी तर मिळायला हवी ना. तशा माझ्या काही मुलीकडून फार अपेक्षा नाहीयेत. पण मुलगी कशी? शांत, संस्कारी, हुशार आणि मुख्य म्हणजे आमच्या श्रीमंतीला बरोबरीची हवी. हो हो. बघू त्याच्या आयुष्यात अशी मुलगी कधी येते ते. सॉरी सर, ते तुम्ही मला दिसलाच नाहीत. हाय का आता कॅमेरा? सर, तुम्ही तुमची आवड जोपासता हे बघून लई भारी वाटलं. आई थांब थांब, फुल नाही चढते आलास. सगळ्यांनी इथे स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपा बरं का. पैसे, दागिने, घड्याळ एकदा का चोरीला गेलं ना परत मिळणार नाही बरं का. कारण इथे चोरट्यांचा सुळसुळाट आहे. वहिनी, जो चोरी करतो तो पूजेच्या ठिकाणी कशाला येईल? अश्विनी ताई, अहो चोराला मंदिर काय, पूजा काय? चोर चोर असतो, त्याला पाहिजे तेव्हा चोरी करतो. त्याच्यावर काही संस्कार असतात का? उर्मिला, बस, आपण पूजेसाठी आलोय ना, आधी पूजा करून घेऊयात. दादू, माझे फोटोज काढ ना. वहिनी,
उर्मिला, आपल्याला सवाष्णींची ओटी भरायची, जरा बायकांना बोलव बरं. हो. इंद्रा, जा ना जरा गाडीतनं ओटीचं सामान घेऊन ये. हो. या बसा. उर्मिला, अगं आपल्याला 5 बायका हव्यात ना, पण आता तू धरून या 4च झाल्या. अगं मम्मा, काकी आहेत ना. हो अहो काकी थांबा तुम्ही. काकी तुम्ही इथे बसा. अगं अश्विनी ऐक ना. हे काकी बसा ना, मी सांगते ना, बसा. चल निघूया. मालती, अगं इंद्रा पण आलाय ना. अगं लहानपणी मी त्याला खेळवलंय, माझ्या खुशीत निजवलंय. माझ्या मागे सारखा आजी आजी करून लागायचा. आता त्याच्या ते लक्षात पण नसेल. कुठे आहे कुठे तो? नाही असं कसा विसरेल. थांबा बोलवते त्याला. इंद्रा, ए इंद्रा, जरा इकडे ये ना. इथे बूट काढ आणि वर ये. आई अगं आपण निघूयात ना, आता उशीर झालाय ऑलरेडी खूप. अरे त्या आजींना तुला भेटायचंय, ये तरी. ठीक आहे. सॉरी सर, सॉरी. इंद्रा भाऊजी, तुमच्या खिशामध्ये वॉलेट आहे की नाही एकदा चेक करा. लोक काय धडक मारतात आणि खिशातलं पाकिट चोरतात. आणि तसंही घड्याळ आता गेल्यातच जमाय. अजून एखादी मौल्यवान वस्तू जायला नको म्हणजे झालं. काय करतेस राणी? राणी सांभाळून. सावकाश पोरे. राणे, बरं झालं तू इंद्रा सरांना धक्का दिलास, नाहीतर आता काय झालं असतं ग.
आई, आपण इथल्या लोकांना सांगूया वायरीबद्दल. वय कोणाचा जीव नको जायला. चल चल. अजित, काय रे, काय झालं? आबा तुम्ही जागेच आहात? मला वाटलं झोपलाय. नाही, डोळा लागला होता. तू बोल ना, काय झालं? बोल ना, बस बोल. राणीबद्दल बोलायचं आहे आबा. काकीने राणीला घड्याळ शोधण्यासाठी जी मुदत दिली होती ती आबा उद्या संपणार आहे. आणि मला खरंच कळत नाही उद्या काय होणार आहे. मला टेन्शन आलंय. मी सांगतो ना, डायरेक्ट जेलमध्ये जाणार, पोलिसातच द्यायचं. अरे दादा, काही काय बोलतोस? थँक्यू. ती चोर नाहीये. मग तिला म्हणावं की तिने ते सिद्ध करावं. काकीने तिला वेळ दिलाय ना. आता ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली नाही तर त्यात आपली काय चूक? आणि उद्या जर का तिने ते घड्याळ शोधलंच तर आपण काय मूर्ख होत का तिला शिक्षा करायला? अरे पण दादा, ते घड्याळ सापडलंच नाही तर ती स्वतःला निर्दोष सिद्ध कशी करणार? तो आपला प्रॉब्लेम नाही. स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करायचं हे तिचं तिने ठरवावं. हे बघ दादा, आपण तिच्याशी खूप चुकीचं वागतोय. अजित, प्रत्येक गोष्टीत आईसारखं इमोशनल होऊन नाही चालत. लुक, राणी ही एक गरीब मुलगी आहे. तिच्यासारख्या मुलीच्या हातात जर का लाखोचं घड्याळ सापडलं तर ते हरवलेलं नसतं, चोरलेलं असतं. दादा, मला नाही वाटत तिने घड्याळ चोरलेलं असेल. अरे पण तू का तिचा इतका विचार करतोयस? हे बघ, राणीला ते घड्याळ चोरायचं होतं आणि तिने ते चोरलं. ॲज सिम्पल ॲज दॅट. अजित, तिच्या डोळ्यातनं श्रीमंतीची भूक मी पाहिली आहे. फॅक्टरीत ती काय चांगल्या पदावर नाहीये, शिकलेली नाहीये आणि तिला स्वतःलाही माहिती आहे की ती तितकी हुशार नाही. मग अशा परिस्थितीत श्रीमंत व्हायचं असेल तर काय करायचं? सोप्पा पर्याय उरतो, तो म्हणजे चोऱ्या करणं. राणी हा पर्याय निवडणारच नाही दादा. परवा नाही का उर्मिला सांगत होती, तिचं घर भाडं थकलंय, बुवांकडून बँकेत काहीतरी अफरातफर झाली आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर असताना माणूस काय करेल नाही आपण सांगू नाही शकत. आणि अशा परिस्थितीत जर का लाखोचं घड्याळ हातात सापडलं ना तर माणसाची नियत फिरेल. राणीच्या बाबतीत हेच घडलंय. दादा यार, काय आबा, तुम्हाला तर हे लॉजिक पटतंय का? तुम्ही चांगलं ओळखता ना तिला. मग मला सांगा, राणीला खरंच शिक्षा झाली पाहिजे? असं वाटलं होतं की घरात बायका नाही तर हा विषय निघणार नाही, पण तुम्ही दोघेही तेच बोलतात. खरं तर मला या विषयावर बोलायचं नव्हतं म्हणून मी शांत बसलो होतो. फक्त विचारतोस आहेस तर सांगतो, मला खात्री नाही, माझा विश्वास आहे, राणी निर्दोष आहे. आणि जे काही घडेल राणीच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. अरे इंद्रा, आई आणि चिकू कुठे आहेत? हा, त्या येत आहेत, त्यांच्याकडे काहीतरी पिशव्या वगैरे आहेत ना, सो टाइम लागतो. अरे त्यांना मला लवकर या, ते भालेराव गुरुजी यायला लागलेत. हा बाई, गुरुजी वगैरे कशाला? आय मीन, काय गरज आहे आता या सगळ्याची? आईच्या समाधानासाठी करायला लागते हे सगळं. आणि तूही पटकन तयार हो आणि जाताना रत्नाकाकीनं सांग लवकर या म्हणून. ओके, ठीक आहे. मालती, पाणी आणते मी. मला बोलायचंय तुझ्याशी. मग अशी वडाच्या झाडाची पूजा करून परत येताना तू कशाला तो विषय आता? हे बघ, प्रत्येक गोष्टीवरती बोलणं गरजेचं आहे का? काही काही गोष्टी जिकडे होतात ना तिकडेच सोडून द्यायच्या असतात. का का सोडून द्यायचे असतात? सांग की. हा, तिथं ती लोक काय बाय बोलत होती तुला, मला बी काय बोलू दिलं नाहीस. का केलंस तू असं? हा, मला उत्तर द्या आधी या प्रश्नाचं. काय झालं? कसलं उत्तर मागते तिला? सुरेखा, अगं कशाला जबरदस्ती करत असतीस तू तिला? हे बघ, तिला नाही सांगायचं ना, नको सांगू दे. योग्य वेळ आली ना सगळं सांगेल ती. माझ्या राणीवर पूर्ण विश्वास आहे. तरी मी म्हणलंच की अजून कसं मध्ये बोलला नाही आमच्या दोघींचा म्हणून. आणि हे बघा, तुम्ही ना असं तिला सारखं सारखं पाठीशी घालू नका. एक तर तुम्हाला माहिती नाही तिथं काय घडलं या. काय झालंय?
गुरुजी, माझ्या इंद्राचा काही लग्नाचा योग दिसतोय का? हो गुरुजी, आम्ही सगळेजण आतुरतेने इंद्राच्या लग्नाची वाट पाहतोय. जरा बघून सांगा ना, कधीचा योग आहे? अहो, माडिकांच्या घरात नवीन सून कधी येते असं सगळ्यांना झालंय बघा. आई काय हे सगळं? तुला चांगलं माहितीये मला हे नाही आवडत. काय सून वगैरे? निधन गुरुजी पाहतो. गुरुजी, काय झालं? आज खूप मोठा अनर्थ होता होता टळलाय. अनर्थ? काय बोलताय तुम्ही गुरुजी? आज इंद्राच्या सावित्रीनं आता काही वेळापूर्वीच त्याचे प्राण वाचवले. त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढलाय. आज वटपौर्णिमेच्या दिवशी इंद्राच्या सावित्रीनं त्याचा जीव वाचवलाय. हवा आपल्या राणीनं त्या इंद्रा साहेबांचा जीव वाचवलाय, मरणाच्या दारातनं बाहेर आणलंय. काय? आज आम्ही दोघे बी गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाला पुजायला गेलतो. तेव्हा तिथं इंद्रा सर आणि त्यांच्या घरातली बी समधी लोक आली होती. आता आम्ही तिथं पूजा बी गेली, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या झाल्या. तेव्हा अचानक इंद्रा सरांचा पाय जर त्या खड्ड्यात पडला असता ना, तर करंट लागून त्यांचा जीव जागच्या जागेवर गेला असता. आणि आपल्या राहणीनं त्यांचा जीव वाचवला. हा जणू काही यमच न्यायला आलता त्यांना. हा आपल्या राणीला कुणाला काय बी कळू न देता, कुणाला काय बी न सांगता त्या इंद्रा साहेबांचा जीव वाचवला. आज तुमच्या मुलाचं नशीब चांगलं होतं म्हणून मरणाच्या दारातनं तो बाहेर आला, नाहीतर मृत्यू हा तिथं त्याचा होताच. पण आज त्याच्या सावित्रीने निभावून नेलंय. गुरुजी, तुम्ही काय बोलताय? हे कसं शक्य आहे? माझ्या इंद्राच्या बाबतीत हे असं आजच्या दिवशी ऐकणंही ना अभद्र वाटतंय. वहिनी साहेब, जे ऐकायला अभद्र वाटतंय ना, ते प्रत्यक्षात घडणार होतं. पत्रिका कधीही खोटं बोलत नसते. हो, पण कोणी वाचवलं इंद्र भाऊजींना आणि कधी? हो, आपण पूजेला जाताना तर व्यवस्थित गेलो होतो आणि घरी परत येताना सुद्धा काही नाही झालं. मग गाडी चालवताना काही झालंय का? हो नाही, काहीच झालेलं नाहीये. आणि इंद्र तर माझ्या नजरेसमोरच होता, एक क्षणही हल्ला नाहीये तो. अहो, साधं खरचटले नाहीये त्याला तर. वहिनी, हे इतकं साधं सुद्धा संकट नव्हतं. ते दिसत नसलं तरी इंद्रावर आलं होतं. आबा, तुम्ही आणि तुमचं कुटुंब मला चांगलं ओळखतं. माझे संकेत, माझं भाकीत आजवर कधीही खोटं ठरलेलं नाहीये. मी भविष्य नाही सांगते, जे घडून गेलंय तेच सांगतोय. हे बघा गुरुजी, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्या शब्दांचा आम्ही नेहमीच मान राखतो. पण आज तुम्ही जे म्हणताय ना, ते जरा चुकीचं वाटतंय. म्हणजे आज असं काही घडलंय हे आमच्या पाहण्यातच नाही आलेलं. कळेल, सत्य कधीही लपून राहत नाही. काही वेळा गोष्टी कळून यायला वेळ लागतो आणि जुळून यायला सुद्धा.
कोणीतरी तिथे नक्की होतं ज्यानं इंद्राचा जीव वाचवला. राणीने एवढा इंद्रजित साहेबांचा जीव वाचवला, ते बी कोणाला काही कळू दिलं नाही, कोणाला काही सांगितलं नाही. पण तरी बी त्यांच्या घरातली हिलाच काय बाय बोलत होती. हो, हिच्यावर तिथं बी चोरीचा आळ घेतला त्यांनी. होय, हो, तरी बी राणी तिथं मूग घेऊन गप्प बसली होती. मी काय बोलायला गेले तर मला बी काय बोलून दिलं नाही तिनं. राणी, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? का नाही सांगितलंस तू त्यांना? का तुझ्यावरचं खोटं नाटक सगळं ऐकून घेतलंच राणे? तू सांगून द्यायचं होतं असं त्यांना सगळं खरं खरं. होय राणे, बाकी सुरेखाचं सगळं खरं बघ. अगं एवढं सगळं घडलं, मग बोलायचं ना तू. असं गप का बसलीस तू? हे बघ, असं गप बसून अडचणी नाही मिटत, उलट वाढत्यात. राणी, राणी सगळे हो काकी, राणी एक अशी व्यक्ती आहे जी मदत करून कोणालाच नाही सांगणार. मला असं वाटतं दादूचा जीव ना राणीनेच वाचवलाय. गुरुजी, त्याचा जीव कोणी वाचवला ही गोष्ट आपण सध्या बाजूला ठेवूया. पण मला सांगा, तुम्हाला खात्री आहे इंद्रावरती आज संकट आलं होतं? हो, 100%. गुरुजी, यापुढे असं संकट यायला नको. यासाठी काहीतरी उपाय असेल ना, काहीतरी मार्ग असेल ना. आहे, नवचंडिकेची पूजा करावी लागेल आणि अन्नदान सुद्धा करावं लागेल. इतर काही विधी आहेत, पण त्यानंतर सांगेन मी. हो चालेल ना, तुम्ही म्हणाल ती पूजा करू आम्ही. आम्हाला तुम्ही फक्त एक चांगला मुहूर्त काढून द्या. थांबा, लगेच पाहतो.